एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये। आजचा होता तिसरा गुरुवार, मला आज पूजा मांडायची होती। सकाळपासून मी सगळे काम आवरून घेतले, स्वयंपाक सुद्धा माझं बनवून झालं होतं आणि म्हटलं चला आतापासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करावा। पण मम्मी बोलली की तुला आज पण पूजा मांडायला चालणार नाही का, तर जे आई आमचे ऑफ झालेला आहे त्याला अजून 13 दिवस झाले नाही, फक्त 9 दिवस झाले होते। तर म्हटलं चालेल मला, पण मम्मी बोलली नाही चालत। तर मी गप्पच बसले, म्हटलं जाऊ द्या, आता आईला जेवढं माहिती ना तेवढं मला तर माहिती नाहीये। पण त्याने सांगितलं तर मी पूजा काही मांडणार नाहीये, पण म्हटलं चला उपवास तर आहेच, तर साडी वगैरे मी सकाळपासूनच नेसली होती, तर म्हटलं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करावं संध्याकाळपर्यंत। तर चला आता न बडबड करता मी पण कामाची सुरुवात करतेय। तरी ते ना सकाळचं माझं स्वयंपाक बनवून झालेलं होतं, बाकीचे कामं माझी बाकी होते, पण ते कामं मी पहिले आवरून घेतले होते का तर मला पूजासुद्धा मांडायची होती। पण मम्मीने तसं म्हटलंय म्हणून आता ते राहून गेलंय। असं म्हटलं आपले स्वयंपाक तर झालंय, तर इथं त्याचं टिफिनसुद्धा पॅक करायचं होतं का तर त्याला सकाळचं खूप घाई असते आणि लेट झाले का मग ते चिडचिड करतात, त्याच्या अगोदर मी त्याचं आवरून घेते। त्याच्यानंतर दिवसभरचे जे काही माझे कामं असतात ना ते मला आवरावं लागते। तरी ते कपडे अगोदर धुवायचे होते, म्हणजे ते काही गरजेचं काम नसतं सकाळचं, पण वरती छान ऊन पडते तर असं वाटतंय ते उन्हातच बसून राहावं। आणि थंडी तर मला खूप जाम असते आणि थंडी मला अजिबात सहन होत नाही, लगेच मी बिमार पडतीये। म्हणून म्हटलं चला कपडे पण होणार आणि थोडंसं उन्हात पण बसून होऊन जाणार, त्याच्यानंतर बाकीचे कामं मी आवरेल का तर घरात खूप जास्त थंडी वाजते। म्हणून वरतीच मी जाऊन बसली, म्हणजे बसले नव्हते, कामच मी आवरत होते, कपडे वगैरे राहिले होते, म्हटलं ते धुवून टाकते। तर इथे मस्त सगळे कपडे धुवून झाले होते आणि दमानं मी काय करते, म्हणजे उन्हात बसायचं असतं म्हणून, नाहीतर कपडे माझे काही जास्त मोठे निघत नाही का आता आम्ही तिघच आहे, तिघाचे कितीक निघणार। तर ते काम आवरून घेतले, त्याच्यानंतर खाली आले, म्हटलं चल ग बाई जास्त उशीर होईल, स्कूलमध्ये लेकरूला पण सोडावं लागते, ते पण काम खूप गरजेचं आहे किंवा टाईमावर त्याला सोडावं लागते। तरी त्यानं राजवीर पण ट्युशनमधून आला होता, आता त्याला फक्त जेवायला वाढायचं होतं आणि त्याचं आवरून द्यावं लागते। बाकीचे कामं तर माझे आवरलेच होते, फक्त मला लादी पुसायची आहे आणि बाकीचे छोटे मोठे थोडेसे कामं राहिले ते आवरायचे होते। तर तुम्ही मला विचारलं होतं ना की ताई तू थंबनेल कसं बनवते, लाँग व्हिडिओ पण आम्हाला एडिट करून दाखव का, तर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये मी दाखवलं की मी अशा प्रकारे एडिट करते। तर बऱ्याचशा ताईंनी सांगितलं की लाँग व्हिडिओ कसं करायचं ते पण दाखव, कसं अपलोड करायचं यूट्यूबवर ते पण दाखव। तर मी सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे। पुढचा व्हिडिओ शक्यतो तर माझं तोच येणार का तर तुम्ही मला विचारलंय आणि मी नाही सांगणार असं होऊ शकत नाही। जसं मला जमतंय तसं मी तुम्हाला दाखवेलच का तर जे मी दाखवलं ना ते सगळ्या ताईंना आवडलंय, सगळ्यांना एवढं प्रतिसाद दिले किंवा सगळे विचारत होते की छान केलं ताई, परत आम्हाला तसं दाखव। तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने एडिट करते लाँग व्हिडिओ आणि कसा अपलोड करते, हे सगळं काही ना मोठ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। आणि हां, एका ताईनं मला विचारलं होतं की ताई माझं वॉच टाईम कमी होते, तर कसं असतं माहिती का ताई, जर आपण डेली व्हिडिओ टाकत राहिलो तर आपला वॉच टाईम वाढतो आणि जर आपण डेली नाही टाकले तर तो कमी होतोय। तर लाँग व्हिडिओचंच वॉच टाईम आपलं जे असतं ना ते काउंट होतंय आणि शॉर्ट व्हिडिओचं तर वॉच टाईम आपलं काउंट होतच नाहीये। तरी पण 2 दिवसात तरी आपण लाँग व्हिडिओ टाकलं ना तर वॉच टाईम आपलं पुढं चालतंय, म्हणजे वाढतं। नाही टाकलं तर मग कमी होत चालतंय आपलं। डेली एक ब्लॉग टाकायला काहीच हरकत नाही। नाही जर 1 दिवसात जमले तर 2 दिवसात टाकायचं, 3 दिवसात टाकायचं, पण 2-3 दिवस का असेना त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकायचं, जेणेकरून आपला वॉच टाईम वाढतो आणि कमी होत नाही। कारण तर तोच आहे, ते ताई बोलल्या की मला कारण सांग की वॉच टाईम का कमी होतोय। मला नाही हे छोट्या मोठ्या गोष्टीचा खूप अनुभव आहे का आता माझं क्राफ्टचं पण चॅनल होता, त्याच्यामध्ये ना मी डेली व्हिडिओ नाही टाकायची तर माझं वॉच टाईम कमी व्हायचं आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकायची तेव्हा ते वाढायचं। तर तेच कारण असतं, दुसरं काहीच नाही। आपल्याला डेली व्हिडिओ टाकावं लागते किंवा 2 दिवसात किंवा 3 दिवसात, हप्त्यातून 2-3 व्हिडिओ तरी आपले पाहिजे लॉंग, तेव्हाच आपलं वॉच टाईम पूर्ण होतंय किंवा वाढतंय, असं असतं। बाकीचं दुसरं त्याचं काहीच कारण नाही आहे। आणि शॉर्ट व्हिडिओचं तर आपलं वॉच टाईम काही कामाचंच नाही आहे, व्ह्यू आपल्याला लागतात तर तेवढे आपले होत नाही, त्याच्यापेक्षा लॉंग व्हिडिओनंच आपलं चॅनल मॉनिटाईज होतो। तर हाच कारण असतो, आपल्याला डेली म्हणजे व्हिडिओ टाकावं लागते आणि नाही टाकलं तर आपलं वॉच टाईम कमी होऊन जाते, दुसरं काहीच कारण नाहीये। तर असो इथे घरातले सगळे काम आवरून घेतले, राजूला स्कूलमध्ये सोडलं होतं, त्यालाही सुद्धा मी संध्याकाळचं रिटर्न घेऊन येत होते तेव्हा इथे बांगड्या म्हणजे सगळ्या बायका बघत होते, ते घेऊन आले होते, त्याच्याकडून मी पण घेतले, खूप छान होते। म्हणजे जास्त महाग पण नाही तर स्वस्त पण नाही, डिझाईन पण खूप छान होते। मला जास्त करून म्हणजे बांगड्या घ्यायची नव्हत्या का तर खूप बांगड्या माझ्याकडे आहे, पण चांगली डिझाईन बघितली म्हणून मी पण घेतले। त्याच्यानंतर घरी आले, राजवीरसाठी चहा केलं का तर त्याला पण स्केटिंग क्लासेससाठी जावं लागते, लवकर तो निघतोय म्हणून पटकन त्याच्यासाठी
त्याच्यासाठी नाश्त्याला काहीतरी बनवावं लागते. पण आज त्याला फक्त चहाच प्यायचं होतं आणि त्याचे पप्पासुद्धा आले होते, ते सुद्धा त्याला घेऊन जातात. मी कधीतरी जाते का, आता खूप जास्त लांब आहे आणि शाळेतून येणं परत जाणं बोलले तर शक्य होत नाही, म्हणून तेच नेतात. तर ते घेऊन गेले. त्याच्यानंतर माझं आता घरातले कामं, संध्याकाळचा स्वयंपाक, तरी ती मेथीची भाजीच मला करायची होती. हिवाळा लागले ना तेव्हापासून आम्ही खूप जास्त मेथीची भाजी खातोय आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी करायची होते मला. बस एवढंच स्वयंपाक होता. खूप सोपं होतं, झटपट होतं. हे स्वयंपाक मला खूप आवडते. भाकरी बोलले की असं वाटतंय की लगेच आपले होऊन जाणार, पण चपात्याला थोडंसं वेळ लागते. वेळ तरी त्याने भाजी मी अगोदरच नेसून ठेवली होती. जेव्हा माझ्याकडे ना असं वेळ असतोय ना, म्हणजे मी बसलेली असते तेव्हा मी भाज्या वगैरे काही नेसायचं काम असतं ना ते करून घेते, जेणेकरून जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचं असतं ना तेव्हा झटपट होते, जास्त वेळच आपल्याला लागत नाही. नाहीतर आपण काही करतो, म्हणजे भाज्या आणून ठेवून दिल्या आणि नंतर नेसत बसतो जेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा, तर खूप जास्त उशीर होऊन जाते आणि मग आपल्याला कंटाळा पण येतोय का, आता आपला टाइम असा असतो की आपल्याला लवकर बनवायचं असतं ना. आता थंडीचे दिवस आहे तर किचनमध्ये असं वाटतंय की म्हणजे पटकन कामं आवरले की लगेच आपलं जेवण होतंय आणि आपण पण निवांत होऊन जातोय. तर सगळं स्वयंपाक माझं इथं बनवून झालं होतं. मेथीची भाजी केली होती, ज्वारीची भाकरी केल्या होत्या. खरंच एकच नंबर लागते दोघंचं, म्हणजे मला ज्वारीची भाकर सोबत आहे ना मेथीची भाजी खूप आवडते. तर जेवण झालं, त्याच्यानंतर खूप मोठे भांडे पडले होते ते घासून काढले. आता राहिलं होतं किचन ओटा घासायचं. हाच मेन माझं काम राहतो. का तर माझ्या घरी जास्त झुरळ होतात. त्याचं कारण मला माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला सांगा. का होतात काय माहिती. नेहमी मी क्लीन ठेवते तरी पण होतात. तर असो सगळे भांडे घासून काढले. आता राहिलं होतं इथे झाडू वगैरे मारायचं, का तर जेवण झालेलं होतं आणि राजवीरला एवढी थंडी वाजतीये ना, तर तो गार असं झोपून राहतोय, म्हणजे कंबल घेऊन. अभ्यास करायचं त्याला संध्याकाळचा खूप कंटाळा येतोय. थंडीमुळे आपल्याला पण तसंच होतंय. असं वाटतं की लवकर कामं आवरले पाहिजे आणि आपण पण लवकर झोपायला पाहिजे. पण आपल्याला सगळे कामं आवरल्याशिवाय झोपता येत नाही. तर इथं ना सगळे आता माझी कामं आवरले होते. फक्त राहिलं होतं स्किन केअर करायचं आणि कितीही थंडी असू द्या, काही असू दे, हे तर आपलं करणं खूप गरजेचं आहे. तर मला एका ताईनं कमेंट केली होती की ताई, जे माझ्या चेहऱ्यावर थोडेसे डाग आहेत त्याच्यासाठी पण काहीतरी सांग. तर नक्कीच मी सांगेल. का तर मला पण जेव्हा पिंपल आले होते ना चेहऱ्यावर तेव्हा खूप जास्त डाग झाले होते. तर मी हळूहळू करून कमी केलंय आणि कसं केलंय आणि काय केलंय मी त्याच्यासाठी नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे. का तर मी पण खरंच खूप घरी मेहनत घेते तेव्हा माझं चेहरा एवढं क्लीन झालंय. नाहीतर भरपूर असे डाग पडले होते. का तर म्हणजे पिंपलचे डाग आपले पडतात आणि आपण नेहमी फोडत राहतोय ना, त्याच्यामुळे जास्त पडले होते. तर त्याचं पण मी सांगेल तुम्हाला मी कसे कमी केले. तर चला आता इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.